हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे आषाढी एकादशी आणि या पवित्र आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज माझ्या घरातही विठ्ठल रुक्मिणीची छान पूजा चालली आहे. तर माझ्याकडे इथे ना एक खूप अशी सुंदर मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची. तर मोगऱ्याचे गजरे तर मिळाले नाहीत, पण जाईचे हे सुंदर असे गजरे मिळाले. आणि खरं सांगू का, मला स्वतःला गजरा माळायला जेवढा आवडतो ना, त्याहीपेक्षा जास्त आनंद मला तो माझ्या देवांना व्हायला आवडतो. आणि पहा ना, विठ्ठल रुक्मिणीला गजरा किती सुंदर दिसतंय. तर आता माझ्यासाठी देवाची पूजा करणं म्हणजे फक्त फुलं, नैवेद्य किंवा आरती नाही. विठ्ठलाची कितीही पूजा केली तरी त्यांच्या चरणी जर तुळस नाही वाहिली तर ती पूजा अपूर्णच नाही का. तर म्हणूनच तुळसही कालच आणली होती. आता काही जण म्हणतील की आमच्याकडे एवढी पूजा अर्चा नसते बरं का, पण खरं सांगायचं तर देवाला दिवसभर पूजा करत बसा असं नाहीच म्हणायचंय मला. पण तुम्ही कधी अशा घरात गेलाय का जिथे घरात एक सुंदरसं देवघर असतं, सकाळी धुपाचा सुगंध असा दरवळत असतो, मुख्य दरवाजासमोर सुंदर रांगोळी काढलेली असते, मंत्रोच्चार आणि आरतीचा आवाज तिथे ऐकू येत असतो. अशा घरात गेल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते. आणि याच्या अगदी उलट, ज्या घरात या गोष्टीचं अस्तित्वच नसतं तिथे कदाचित घर सुंदर असेलही, सगळं व्यवस्थित असेलही, पण एक पॉझिटिव्ह एनर्जी कुठेतरी मिसिंग फॅक्टर नक्कीच असते. आणि म्हणूनच माझ्या मते घरात रोज मोठी पूजा करणं शक्य नाही. दिवसातून काही मिनिटे देवासमोर दिवा लावणं, अगरबत्ती लावणं, आरती करणं, मनापासून त्या देवाला आभार मानणं, प्रार्थना करणं, हे तर आपण नक्कीच करू शकतो. आणि तुम्ही हे कधीच करत नसाल ना, तर एकदा करून नक्की बघा. तुम्हाला स्वतःलाच चेंज जाणवेल. घरातील वातावरण किती सुंदर पॉझिटिव्ह होतंय. खरंच 360 डिग्री चेंज हा जाणवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मुलांसमोर ना आपण या गोष्टी केल्या पाहिजेत बरं का. कारण लहानपणी मुलं जे पाहतात, जे अनुभवतात, ते त्यांच्या मनावर कायम कोरलं जातं. आपण आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीशी, आपल्या परंपराशी, आपल्या देवाशी जोडून ठेवलं तर उद्या मोठं झाल्यावरती त्यांना त्या गोष्टी परक्या वाटणार नाही, वेगळ्या अशा वाटणार नाहीत. मुलांचे रूट्स स्ट्रॉंग असतील तर ते कुठेही गेले, आपली संस्कृती आणि आपले रूट्स हे कधीच विसरणार नाही. आणि त्यामुळेच केरला स्टोरी सारख्या स्टोरीज ह्या पुन्हा कधी रिपीट होणार नाहीत. आणि म्हणूनच आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपल्या संस्कृतीचा हा सुंदर वारसा पोहोचवणं ही आपलीच जबाबदारी आहे, नाही का. तर आजच्या या पवित्र दिवशी आपण सगळे विठ्ठलाकडे एकच प्रार्थना करूया, सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद राहू देत. आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात कायम अशीच पॉझिटिव्ह एनर्जी, सुख, शांती नांदू दे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर हा छोटासा आषाढी एकादशी स्पेशल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू सून इन माय नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.